अंधेरीमधील पारसीवाडा महाराजा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा आकर्षक असा देखावा साकारलेला आहे। यासोबतच युनेस्कोने छत्रपती शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांचा जागतिक वारसा यादीमध्ये समावेश केला असून या संदर्भातील माहिती देणारा सुद्धा देखावा साकारण्यात आला आहे। तर हा देखावा पाहण्यासाठी सध्या भाविकांची मोठी गर्दी देखील या ठिकाणी होते आहे। या देखाव्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। आपण पाहूयात। पारसीवाडाचा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये मी सध्या आहे। या ठिकाणी युनेस्कोने 12 किल्ले जे जागतिक वारसाच्या यादीमध्ये सहभागी केलेले आहेत त्या 12 किल्ल्यांच्या संदर्भात आणि एक छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा देखावा जो या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। अगदी नयनरम्य असा हा सोहळा या ठिकाणी दाखवण्यात आलेला। मात्र त्यापूर्वी हा जो गेट आपण बघतो यातून आतमध्ये जाताना खरं तर जे 12 किल्ले युनेस्कोच्या यादीत सहभागी करण्यात आलेले आहेत, समावेश करण्यात त्यांच्या किल्ल्यांचे फोटो या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। तसेच मावळे सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात आणि एक पुढे आल्यावरती आई भवानीचं मंदिर जे रायगडावरती आहे तशाच प्रकारचं एक मंदिर आणि मूर्ती जी आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते। या ठिकाणी छत्रपतींची तलवार आणि हा जिरेटोप सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतो। अगदी या ठिकाणी प्रत्येक ऐतिहासिक घटना जी आहे ती घटना सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांना ही माहिती ज्ञात नाही त्यांना ही माहिती करून देण्यासाठीचा हा प्रयत्न या ठिकाणी मंडळाने केलेला आहे। लोकमान्य टिळक यांचं सुद्धा या ठिकाणी एक मूर्ती आहे ती ठेवण्यात आलेली आहे। त्याच छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा खरं तर अगदी यामधील जे पात्र आहेत म्हणजे ज्या वेळी सर्व उपस्थित होते ते सर्व या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे या ठिकाणी सिंहासनावरती विराजमान झाले असल्याचं पाहायला मिळतंय। आपल्यासोबत मंडळाचे पदाधिकारी सुद्धा आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। नक्की यामागे त्यांचा प्रयत्न काय होता, काय हेतू होता हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू। अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारा असा हा शिवराज्याभिषेक सोहळा या ठिकाणी पाहायला मिळतोय। किल्ल्यांची माहिती सुद्धा दिलेली आहे। काय नक्की तुमचा यामागचा हेतू होता? यामागचा आमचा हेतू हाच होता की या वर्षी महाराजांचं जे पर्व चालू होतं तर म्हटलं एक शिवराज्याभिषेक हा सोहळा आपल्याला ह्या थीममध्ये दाखवता येईल गणेशोत्सवामध्ये, कारण लोकांना त्या पद्धतीची माहिती नव्हती की शिवराज्याभिषेक कसा झाला, काय झाला। तो भव्य दिव्य देखावा सादर करण्यासाठी आम्ही यावर्षी हा प्रयत्न केलेला आहे। कॅमेरा पर्सन विनीत पेडणेकरसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।